रासपा या सर्व पक्षाचे कार्यकर्ते एकत्रित आले। प्रत्येक जण आपापल्या नेत्याची घोषणा देत होतं, प्रत्येक जण आपापल्या पक्षाची घोषणा देत होतं। पण मला असं वाटतं की आपण सर्वांची मिळून एकच घोषणा राहायला पाहिजे, ती म्हणजे भारत माता की जोरात, भारत माता की, भारत माता की। आणि खरं तर कौतुक जर कुणाचं करायला पाहिजे ते म्हणजे आमच्या सर्व भगिनींचं करायला पाहिजे। आपण तरी 4-5 तास पुढं मागं इकडं तिकडं गेलो असतं, पण खासदार साहेब 5 तास झाले या भगिनी इथं बसून आहेत आणि आपल्या सर्वांचं ऐकत आहेत। या सर्व भगिनींचं कौतुक करा। आणि आवर्जून सांगतो खासदार साहेब, सर्वात अधिक मतदान जर आपलं भारतीय जनता पार्टीला जर कुणाचं होणार असणार आहे तर ह्या सर्व भगिनींचं मतदान होणार आहे, हे मला आपल्याला सांगतो। कारण जरा 10 वर्षापूर्वीचा काळ आठवा। गावात जर जायचं असेल, कोणत्याही गावामध्ये जर जायचं असेल, आपण विसरून जातो लोक। एखाद्या गावामध्ये जायचं असेल, रुमाल हातात घ्यावा लागत होता आणि आपण आपल्या नाकाला रुमाल लावून गावामध्ये जात होतो। आपण फक्त भाषणामध्ये म्हणायचे, काँग्रेसवाले भाषणातच म्हणायचे की महिला म्हणजे हे आमचं मान आहे, सन्मान आहे, पण कधीही त्यांच्या मानासाठी सन्मानासाठी कधी 65 वर्षामध्ये काम केलं नाही। 2014 मध्ये या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब झाले तर पहिलं काम काय केलं असेल, प्रत्येक महिलांना त्या ठिकाणी सन्मान दिला असेल, प्रत्येक घराला शौचालय देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर हे माननीय मोदी साहेबांनी केलेलं आहे। आताही आपण बघा, रेल्वेनी पाणी आलं, खंदाडे साहेब म्हटले इथं रेल्वेनी पाणी आलं, रेल्वेनी पाणी आलं, त्याच्यापेक्षा या महिलांच्या प्रत्येक गावामध्ये घागरी घेऊन आपल्याला लाईन लावावं लागत होत्या। सर्वात जास्त जर त्रास जर पाण्याचा जर कुणाला होत असेल, घरामध्ये पाणी देण्याचं भरायचं काम जर कोणाचं, 90% घरातलं पाणी भरण्याचं काम कोण करतं? कोण करते? मग आता हे ते दिवस गेले, आता घागरीनी पाणी भरायचं। बनसोडे साहेब, एकदा सर्वांनी मिळून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवाव्या लागेल। मोदी साहेबांची योजना, घरात नळाने पाणी आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर हे मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। खरं तर आपण पाहिलं, व्यासपीठावर उपस्थित मंत्री महोदय, खासदार साहेब आहेत, माननीय अण्णा आहेत, माननीय खंदाडे साहेब आहेत, माननीय कराड साहेब आहेत, निटुरे साहेब आहेत, काही आहेत, भगवान दादा आहेत, सर्वच आदरणीय व्यासपीठ। खूप सर्वांनी आपली भूमिका मांडलेली आहे। प्रत्येकाने भारतीय जनता पार्टीला मतदान का करायचं हेही सांगितलेलं आहे। मी आपल्याला आवर्जून सांगू शकतो, व्यासपीठावरच्या मंडळीपेक्षा भारतीय जनता पार्टीला मतदान का करायचं आमच्यापेक्षा जर माहित कुणाला असेल तर समोर बसणाऱ्या लोकांना माहिती आहे, हे आपण लक्षात घ्या। त्यांनी ठरवलंय मोदी साहेबांना मतदान करायचं। मोदी साहेबांना मतदान होणार, हे काळ्या दगडावरची रेष आहे। आज जे आपण इथं सर्वजण एकत्रित आलोय, मोदी साहेबांना लातूर मधला प्रतिनिधी आपल्याला पाठवायचा आहे, त्याच्यासाठी इथं आपण सर्वजण आलोय। खासदार सुधाकररावजी शिंगारे साहेब यांना मतदान 7 तारखेला आपण करणार नाही। 7 तारखेला कमळाच्या समोरचं बटन ज्यावेळेस तुम्ही दाबताल ते मतदान थेट मोदी साहेबांना जाणार आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे। कसं असतं लग्नामध्ये, मला आताच बोलत असताना एक पत्रकार म्हटला, अहो हा आला नाही, तो आला नाही। लग्नामध्ये सर्वजण येतात, पण एखादा नाही आला तर त्याची चर्चा होती। मला आपल्याला आवर्जून सांगायचं, आमचे माजी आमदार माननीय सुधाकर भालेराव साहेब यांनी मला विचारलं, माझ्याशी या निवडणुकीचा संयोजक म्हणून माझं त्यांचं बोलणं झालं। गडकरी साहेबांच्या इथं मतदान येणाऱ्या 19 तारखेला मतदान आहे, त्यांना तिथं जबाबदारी म्हणून पाठवले त्यांचे चिरंजीव अमोल, या नाहीतर पत्रकार वेगळंच काहीतरी करतील। आपले त्यांचे चिरंजीव अमोल भालेराव पण या ठिकाणी उपस्थित, माननीय भालेराव साहेबांच्या त्या ठिकाणी साहेबांकडे तिथली जबाबदारी दिली आहे गडकरी साहेबांच्या मतदारसंघात, तेही या ठिकाणी उपस्थित झाले। त्याचसोबत आमचे दिलीप गायकवाड साहेब, जे बघा भारतीय जनता पार्टी जे जे इच्छुक होते त्यांचे दिलीप गायकवाड साहेब उपस्थित आहेत, ज्यांनी आपल्याकडनं भारतीय जनता पार्टीसाठी निवडणूक लढली विधानसभेसाठी, डॉक्टर अनिल कांबळे साहेब पण या ठिकाणी उपस्थित आहेत। ह्यालाच म्हणतात खऱ्या अर्थाने महायुतीचा मेळावा। या पद्धतीने सर्वांना एकत्रित घेऊन, एकत्रित एका दिशेने घेऊन जाण्याचं काम आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे। आताच आमचे कराड साहेब म्हटले की
बनसोडे साहेबांनी विकास केला, सगळं काम या भागात घेऊन आले. निश्चित हे बाब आम्हालाही वाटतो. भैया पालकमंत्री होते त्यावेळेस विकास निलंगेला केला. मला आवर्जून सांगायचंय अप्पा, हा आरोप माझ्यावर होऊ शकत नाही. छत्रपती शिवरायाचा पाईक आहे मी. छत्रपती शिवरायांना आदर्श ठेवून काम करतो. आमच्या ताटामध्ये भाकर असेल, पुढच्या माणसाच्या ताटामध्ये नसेल तर पहिली भाकर त्याच्या ताटामध्ये आम्ही देतो. आप्पा 35,000 कोटीचा रेल्वे बोगीचा कारखाना तुमच्या मतदारसंघामध्ये दिलाय, हेही काम संभाजी पाटील निलंगेकरांनी केलंय. त्याच्यामुळे असा आरोप करता येत नाही. इथं आमचे कुठे गेले सुधीर भोसले बाबंडे साहेब, कोणती योजना इथं देत असताना कमी दिली का दादा? कोणती योजना पक्ष, आपण त्यावेळेस मंत्री महोदय विरोधी पक्षात होतात, कोणत्या योजनेसाठी, उदगीरसाठी पाणी पुरवठ्याची योजना, कामं असतील, सर्व कामं असतील, त्या काळात जास्तीत जास्त देण्याचं काम, निलंग्यापेक्षा अधिक काम देण्याचं काम. आमची पाणी पुरवठ्याची योजना कितीची आहे? 125 कोटीची होती, तुमची 225 कोटीची होती. म्हणजे आम्ही असं पाहिलं नाही की बाबा याला द्यायचं त्याला द्यायचं नाही, अशी भूमिका केली. सर्व समाजाला एकत्रित घेऊन जाण्याचं काम केलं. आज अर्चनाताई आमच्या सोबत आहेत, निटुरे साहेब आमच्या सोबत आहेत. यांनी मोदी साहेबांचं नेतृत्व पाहून आलेले आहेत. यांना गावाची हे लोक राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना स्वतःसाठी यांनी काम केलं नाही तर समाजाच्या विकासासाठी यांनी काम केलेले. निश्चितपणे आज आपल्या भागामध्ये विकास आणायचा आहे, ही सर्व ताकद एकत्रित येऊन आपण काम करतोय. आज देशात कशासाठी? मोदीजींसाठी मतदान करणार आहात का? 100%. पण मी आपल्याला आव्हान करायला आलोय, एक नेतृत्व आपल्यामध्ये तयार झालेलं आहे. त्या नेतृत्वाला जपण्याचं काम कोण करायला पाहिजे? आपल्या भागातून मंत्री महोदय इथं बनसोडे साहेब आज त्यांच्याकडे बघतोय, मंत्री म्हणून आपण ते काम करत आहेत. त्यांनी विकासाचा निधी आणलेला आहे. मागच्या 2.5 वर्षामध्ये आपण सर्वांनी पाहिलं, सरकार, आपण तर विरोधी पक्षात होतो, हे सरकारमध्ये असून, मंत्री असून तरी देखील विरोधी पक्षामध्ये होते का नाही? मंत्री होते, यांच्यावर त्या ठिकाणी दबाव होता की लातूरला यायचं नाही, लातूरचे कार्यक्रम करायचे नाहीत. लातूरच्या लोकांनी यांचा सत्कार केला तर त्याचं म्हणजे काँग्रेसच्या नेत्याच्या पोटामध्ये दुखत होतं. ज्या दिवशी त्यांनी कॅबिनेट मंत्री झाले, माझ्या शब्दामध्ये कुठं कमी असेल बेदरे साहेब तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करा. कॅबिनेट मंत्री झाल्याचा आनंद लातूरच्या नेत्याला नव्हता, पण तेवढं दुःख हा माणूस, एक दलित समाजातला माणूस मंत्री झाला, या गोष्टीचं दुःख त्यांच्या मनामध्ये होतं. अशा प्रकारचं नेतृत्व हे काँग्रेस पक्षाचे. ह्यांना कुणाचं चांगलं झालेलं बघत नाहीत. आज येतात गावामध्ये सांगतात, बोलत आहेत की बघा आता एकत्रित येऊन मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. मला आवर्जून सांगायचंय, लातूर जिल्ह्यामध्ये ज्या वेळेस मराठा समाजाचा प्रश्न होता, हे देशमुख गेले कुठे होते? हे कोणत्या तरी मोर्चामध्ये आलेत का? ज्या वेळेस मराठा समाजाच्या बांधवांनी मोर्चा काढला, आंदोलन केलं, अक्का त्यांच्या पायाला त्रास होता, बनसोडे साहेब अक्का स्वतः त्या मोर्चामध्ये महिलांसोबत चालत गेल्या, राजीव गांधी चौकापासून शिवाजी चौकापर्यंत चालत गेल्या. पण देशमुखांच्या घरातून एक माणूस तिथं आलं नाही. आज निवडणूक आली तर समोर येऊन बोलण्याचा प्रयत्न करतात. यांना कोणताच अधिकार नाहीये. आज देखील आम्ही सांगतो, ज्यावेळेस धरंगे पाटलांनी आंदोलन उभं केलं त्यावेळेस त्या आंदोलनाला जाहीरपणे पत्र काढून पाठिंबा देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर संभाजी पाटील निलंगेकरांनी केलं होतं. ही भूमिका आम्ही घेतली होती. आजही आमचा त्या प्रश्नाला पाठिंबा आहे आणि ताकदीने आम्ही त्यांच्या सोबत उभा टाकलोय. त्यांनी म्हणत आहेत काही जणांवर गुन्हे नोंद करण्याचं काम करत आहेत. ज्या दिवशी असं झालं, आम्ही मंत्री महोदय आम्ही सांगितलं, काही माणसावर जे काय गुन्हे असतील ते कुणावरही दाखल केले जाणार नाहीत. कोणत्याही माणसाला त्या ठिकाणी अडचणीत आणणार नाही. ही जबाबदारी आम्ही दोघांनी मिळून त्या ठिकाणी घेतली. या माणसाला अण्णा आता जबाबदारी उदगीरकरांची आहे. मोदीजींसाठी मतदान करणार आहात का? करणार आहात. पण उदगीर मधल्या माणसाच्या पाठीमागे आपल्याला उभा टाकावं लागेल. ही जबाबदारी आता आपल्या सर्वांची आहे. ह्यांना अडवतोय कोण? बेदरे साहेब यांना कोण अडवणार आहे? आम्ही तर नाही. आम्ही तर यांना पूर्ण ताकदीने मदत करणार आहे. आज उदगीरकरांच्या मताधिक्य मिळू नाहीत असं स्वप्न, लातूरमध्ये किती प्लस होईल मायनस होईल त्यांना त्याच्याशी घेणं देणं नाही. फक्त उदगीर आणि निलंगा मायनस व्हायला पाहिजे असं लातूरकरांची इच्छा आहे. उदगीर होईल का मायनस? उदगीर होईल का नाही? उदगीर प्लस राहणार हो का नाही? एकदा हात वर करून खासदार साहेबांना सांगा, उदगीर प्लस राहणार.
आणि आमच्यापेक्षा मताधिक्य जास्त देण्याची क्षमता इथं तरी तुम्ही आहे, तुमचे नेते आहेत, सर्वजण आहेत, निलंग्यापेक्षा अधिक जास्त मताधिक्य देतील. ताईंनी अर्चनताईंनी बोलत असताना सांगितलं की 1 लाख मताधिक्याची लीड. ताई, मी आपल्याला आवर्जून सांगतो, उदगीर मधून मताधिक्याची लीड बनसोडे साहेब देणार नाहीत, निलंग्यातून मताधिक्याची लीड संभाजी पाटील देणार नाहीत. ती जी लीड देणार आहे इथं बसणारी जनता देणार आहे, हे मला आपल्याला आवर्जून सांगायचं. आणि आमचा वाटा काय असणार आहे माहितीये का बेदरे साहेब? आमचा वाटा निलंगा उदगीर मधून नसणार आहे, लातूर मधून ज्या दिवशी आम्ही लीड देऊ त्या दिवशी बनसोडे साहेबांचा आणि आमचा वाटा असणार आहे. हे आमचं स्वप्न आहे. त्यांनी आमचं बघायचं सोडून द्या. आप्पा, लातूर मधून आम्हाला लीड देणं हे आमची जबाबदारी आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जे लोक ज्या पद्धतीने निवडणूक, काय सांगितलं गेल्या वेळेस एक कार्यक्रम होता, अचानक कार्यक्रम झाला, किती 10-12 तासात कार्यक्रम झाला, मोठ्या मैदानात झाला. लगेच काँग्रेसवाल्यांनी व्हिडिओ कॅमेरा घेतले, त्या ठिकाणी फिरवले, पत्रकारांना दाखवले, बातम्या टाकल्या. अहो, तुम्हाला एकच सांगतो काँग्रेसच्या सर्व नेते मंडळींना की तुम्हाला जे कॅमेरे फिरवायचेत ना, 4 तारखेला तुमचे कॅमेरे कुठं आणून ते लावायचे ते लावून दाखवा. हा सुधाकर शिंगारे मराठवाड्यात सर्वात अधिक मताने निवडून येणारा खासदार असणार आहे, हे मी आपल्याला सांगतो. आणि त्या दिवशी स्वित्झर्लंडला जावा, तुम्हाला नाही, तुम्ही जात नाही, जाणारे जातील. त्यांनी जाणं स्वित्झर्लंड. 45 डिग्री दादा, 45 डिग्री म्हणजे किती आहेत? अशा उन्हाळ्यामध्ये, अशा गरमीमध्ये 5 तास काँग्रेसच्या नेत्यांनी इथं बसून दाखव, मी म्हणेल ती गुन्हेगारी त्यांना देतो. नाही, होऊ शकत नाही. ऊन, ताण, दुष्काळ या सगळ्या गोष्टीला जाण्याची क्षमता नाही. गोरगरिबांच्या कधी सुखा दुःखात कधीच आलेले नाहीयेत. गोरगरिबांना साथ देण्याचं काम या लोकांनी कधीच केलं नाहीये. इथं बसणारं नेतृत्व बनसोडे साहेबांना आपण सर्वांनी जपावं लागेल. विकास कामाच्या बाबतीमध्ये मागचा जो काही बॅकलॉग असेल तो त्यांनी भरून काढलेला आहे, हे मला आपल्याला त्या ठिकाणी आवर्जून सांगायचंय. भारतीय जनता पार्टी महायुती आहे. अण्णांनी सांगितल्याप्रमाणे कसं आहे, अण्णा, मुलीचा जो बाप असतो ना लग्नात, तशी आपली परिस्थिती आहे. बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लग्न कधी आपल्या घरात आहे, कधी तुमच्या घरामध्ये. तर निश्चितपणे मंत्री महोदय, आम्ही आपल्याला आवर्जून सांगतो, तुम्ही मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून त्यांना द्यायचं. ही जबाबदारी आपल्यावर असतील, भालेराव साहेबांवर असेल, निटुरे साहेबांवर असेल, अण्णांवर असेल आणि इथं बसणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांवर असेल की सर्वात अधिक मताधिक्य हे उदगीर मधून त्या ठिकाणी आपण द्यावं, ही विनंती असेल. शेवटी एवढंच विनंती करतो, 18 तारखेला फॉर्म भरायचा आहे. आपण सर्वजण ताकदीने, पूर्ण ताकदीने 18 तारखेला सर्वजण फॉर्म भरायला येऊ. आणि मला पत्रकार बंधूंनी सांगितलं, विचारलं की 25 तारखेला काँग्रेस दिसणार नाही, ह्याचा अर्थ काय? किमान 25 तारखेपर्यंत तरी थांबा. काय काय होतंय ते बघा. जे कार्यकर्ते, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या व्यासपीठावर आहेत, प्रत्येक कार्यकर्ता माझ्याशी आणि बनसोडे साहेबांशी बोलत आहेत. अनेक लोक ताईंना, निटुरे साहेबांच्या मागे लागले, ताई तुम्ही गेलात, आम्हाला घेऊन चला, आम्ही इथं राहू शकत नाही. ही परिस्थिती काँग्रेस पक्षाची झालेली आहे. आणि या सर्व कुटुंबाला एकत्रित घेऊन जाणं. अनेक मंत्री महोदय, आपण खरंच चांगलं का? मी पाहत असताना मी विचारलं, तुम्ही सांगितलं भाजपलाही काम दिलंय, ह्यांच्याकडे काम आहे, सर्वांना घेऊन जाण्याचं काम केलंय. माझी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, एका माणसाला, एका नेतृत्वाला जपण्याचं काम, विकासाला जपण्याचं काम आपण सर्वांनी करावं. आणि 7 तारखेला मतदान करत असताना माझी सर्व माय माऊलीला विनंती आहे की आपण आपलं मतदान करणार असाल, पण रोज कमीत कमी 7 तारखेपर्यंत रोज 25 महिलांना आपण सांगा की मोदी साहेबांना मतदान करायचंय, की ज्यांनी आपल्याला शौचालय दिलंय, ज्यांनी आपल्याला पाणी दिलंय, ह्यांना आपल्याला मोदीजींना मतदान करायचंय. एवढीच विनंती या ठिकाणी करून माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैया. यानंतर मी अशा